तर पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याची दहशत ही बघायला मिळते। बिबट्यांसाठी पिंजरे उपलब्ध करून देण्यावर निर्णय झालेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं आहे। जो बिबट्या गावठाणाकडे घराकडे या ठिकाणी शेतीकडे येतो आणि त्याला तात्काळ जेरबंद करण्याचा निर्णय झालेला आहे। ट्रँग्युलाइज करणं आणि त्याला जेरबंद करणं यासाठी निवारा केंद्र वाढवणं हाही निर्णय झालेला आहे। त्याचबरोबर जो नरभक्षक आहे त्याला नरभक्षक बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचाही निर्णय झालेला आहे। बिबट्यांचं नियंत्रण करण्यासाठी केंद्रीय वन्यजीव मंत्रालयाने परवानगी दिलेली आहे आणि म्हणून भविष्यकाळामध्ये त्याची वाढ होणार नाही यासाठी प्रयत्न केले जातात। काय स्वरूपात सूचना म्हणजे कशा स्वरूपात इम्प्लिमेंट केलं जाईल ते वाढ होऊ नये यासाठी? त्यासाठी इंजेक्शन दिले जातील किंवा अन्य काही उपाय होऊ जातील, परंतु बिबट्याची संख्या कमी करण्यासाठी पूर्ण यंत्रणा तयार झालेली आहे।